यापूर्वी वडील शेती करत होते. तर 2014-15 साली वडिलांनी डाळिंब लागवड केली होती. त्यानंतर 2019-20 नंतर मी शेतीकडे वळालो. त्यानंतर 2020 साली लागवड केल्यानंतर पहिले 2 वर्ष बहार जाता आला नाही. त्याच्यानंतर पहिल्या वर्षी बहार झाल्यानंतर बी.टी. गोरे सरांचं मार्गदर्शन भेटलं. तर YouTubeला त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी अविना न्यूट्रोमिक्सचा एक उल्लेख केला होता. तर मळगंगा कृषी केंद्र टाकळा या ठिकाणी अविना न्यूट्रोमिक्सचं बॅग मी खरेदी केली. त्यानंतर 3 वर्ष मी सलग अविना न्यूट्रोमिक्स वापरत आहे आणि त्याचे चांगले रिझल्ट मला भेटत आहे आणि खर्च पण कमी झालेला आहे त्याचा. तर ही स्लरी एक 8 दिवसानंतर आम्ही सोडतो. एकरी याचं प्रमाण 8 लिटर आहे. तर एक 6 महिन्यापुरतं आम्हाला 5 लिटर स्लरी जाते. अविना न्यूट्रोमिक्सचा प्रति 1 लिटरचा खर्च ₹13 पर्यंत जातो. तर बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट आपण 1 लिटरमध्ये घ्यायला गेलो तर ₹400-500 पर्यंत आपल्याला 1 लिटरचं प्रमाण भेटतं. तर बी.टी. गोरे सरांनी सांगितल्याप्रमाणे ABC फॉर्म्युला मी वापरत आहे आणि त्याचे रिझल्ट मला अत्यंत चांगले मिळाले आहे. झाडाची कॅनोपी, साईज, कलर आणि शायनिंग एक नंबर वाढलेली आहे आणि झाडाची मुळी खूप झाडाची पांढरी मुळी पण खूप चाललेली आहे. जमिनीतली माती ही भुसभुशीत झालेली आहे. तर याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी माझा एक तोडा झालेला आहे. त्यामध्ये 400 कॅरेट मी तोडलेले आहेत आणि अजून पण झाडाला 1 कॅरेट प्लस माल शिल्लक आहे. तर आता सध्या माझ्या बागेत 1200 झाडं जिवंत आहेत. तर अविना न्यूट्रोमिक्स वापरल्यापासून झाडांची मर सुद्धा होत नाही आणि ह्या वर्षी 1400 प्लस कॅरेट टार्गेट आहे. तर अविनाचा मुळात खर्च कमी वापरण्याचा आणि अविनामुळे बरेच फायदे होतात. एकतर झाडाची पण कॅनोपी वाढते, झाडाची मुळी पण चालते आणि झाडाची जी मर आहे ती पण कमी होते, रोगराई कमी होते. आता सध्या सगळीकडे तेलाचं प्रमाण आहे, परत बुरशीचं प्रमाण आहे, मर रोगाचं एक जास्त प्रमाण वाढलंय. तर अविनामुळे नाही का माझ्याच बागेत वर्षात सुद्धा एक झाडाचं मर सुद्धा नाही झालेली आणि तेलाचं तर नामोनिशाण पण नाही. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो का अविनाचा वापर तुम्ही जरूर करावा आणि डाळिंबामध्ये पण करावा, कांद्यामध्ये पण करावा आणि सगळ्याच पिकामध्ये केलं तरी हरकत नाही. आता एक सदृढ अशी बाग माझी आता सध्याच्या परिस्थितीत आहे. तर अविना न्यूट्रोमिक्स वापरल्यामुळे झाडाचे जे अन्नद्रव्याची कमतरता होती ती सगळी भरून निघलेली आहे. झाडावर जे येणारे कीड रोग आहे किंवा बुरशी याचं प्रमाण सुद्धा भरपूर कमी झालेलं आहे. यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो का अविना न्यूट्रोमिक्स हा संतुलित आहाराचा खरा सोबती आहे.